श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या सर्व लाडक्या भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जे भक्त आजचा हा स्वामी संदेश ऐकणार आहेत त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. वाईट दिवस आता संपणार आहे. लवकरच तुझ्या जीवनात चमत्कार होईल. प्रत्येक अडचणीच्या पलीकडे एक सुंदर सुरुवात आहे. जीवनातील प्रत्येक चांगला बदल तुम्ही आपल्या आत्मविश्वासानेच साधू शकता. आजच्या या संदेशासाठी मुद्दामच तुझी निवड केली आहे. सर्व संकटांपासून तू आता मुक्त होणार आहेस. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आता जेव्हा तुम्ही काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात त्यावेळी धीर आणि संयम राखा. खूप वेळा लोकांना वाटतं की परिस्थिती त्यांच्या विरोधात आहे, पण खरा बलवान माणूस तो आहे जो परिस्थितीला मात देतो. तिथेच त्याचा चमत्कार होतो. जसे तुम्ही शिकता, जसे तुम्ही वागता, तसेच तुमचं जीवन बदलतं आणि यशाच्या दिशेने तुम्ही एक पाऊल पुढे टाकता. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जातात. तुम्ही जर आज थोड्या वेळासाठी विश्रांती घेतली तर तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. त्या ऊर्जा संवर्धनातून तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल होतील. विश्वास ठेवा, तुमचे संकट लवकरच दूर होणार आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण तुम्ही स्वतःच्या शक्तीने पार करणार आहात. हो, तुम्ही हे करू शकता, पण विश्वास आणि तुमचे कष्ट महत्त्वाचे आहे. जेवढे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न कराल, भगवंत तेवढीच तुम्हाला साथ देतील. जेव्हा तुमचा मार्ग चुकत असेल तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे विसरू नका. ते तुम्हाला मार्गदर्शन देतील. तुमच्या जीवनातील चमत्कारिक बदल घडवण्यासाठी तुम्ही सच्च्या मनाने साधना करा. तुमचं मन शुद्ध करा. प्रत्येक कार्य उत्तम प्रामाणिकपणे करा आणि तेव्हाच तुमचं जीवन नक्की उजळेल. आज तुम्ही केलेले प्रयत्न उद्या तुमचं भविष्य घडवणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या पाठीशी असता. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. धैर्य आणि संयम ठेवा. लवकरच तुम्हाला चमत्कारांचा अनुभव होईल. हे जग म्हणजे एक शाळा आहे. येथे शिकत राहा. प्रत्येक दिवस नवीन शिकण्याचा आहे. हे ज्ञान तुमचे जीवन बदलू शकतं. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. खूप लवकर तुमचं जीवन उज्ज्वल होईल. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण नेहमी तुम्हाला जीवनात कामी पडणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत. त्यांचे उपदेश जे भक्त ऐकतात त्यांच्या जीवनात नेहमी चांगले दिवस येतात. म्हणून तुमचेही चांगले दिवस लवकरच येणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही आता जे करत आहात ते सर्वच चुकीचं वाटत असेल, पण याचे कारण केवळ तुमची दृष्टिकोनाची कमतरता आहे. जीवनात जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याचे निराकरण शोधणे हेच महत्त्वाचे आहे. आपण जे करतो ते खरोखर चांगलं असेल तर नेहमी करत राहा. कारण चांगल्या गोष्टी करण्यापासून अनेक लोक तुम्हाला अडवतील, परंतु तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती जर चांगली असेल तर कुणीच तुमच्यामध्ये येणार नाही. स्वामी नेहमी तुम्हाला मदत करतील. आपलं जीवन म्हणजे एक अशा प्रकारची शाळा आहे जिथे आपल्याला अडचण आली की स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. जेव्हा तुम्ही त्या स्वामींच्या शिकवणीला स्वीकारता तेव्हा तुमचं जीवन आनंदाने आणि यशाने भरून जातं. तुम्ही जीवनात जे काही मिळवू इच्छिता त्यासाठी त्याग करणे आवश्यक आहे. खरे प्रेम, खरे ज्ञान आणि खरे यश हे त्याच्या मागच्या मार्गावरच मिळते. हे त्याग म्हणजे भौतिक गोष्टींचा त्याग नव्हे, तर आपल्या अहंकाराचा त्याग, आपल्या द्वेषाचा त्याग आणि आपल्या जीवनातील काही वाईट घटकांचा त्याग, आपल्या दोषांचा त्याग. जेव्हा तुम्ही या सर्वांपासून मुक्त होतात तेव्हा तुमचं जीवन शुद्धतेने भरते. तेव्हा स्वामींच्या कृपेने तुमचे जीवनात एक चमत्कारिक बदल होतो. तुमच्या विचारांमध्ये शुद्धता असायला हवी. तुम्ही जर आपले मन नेहमी शुद्ध ठेवले तर शुद्ध हेतूने नेहमी कर्म केले तर तुमचं प्रत्येक कर्म दिव्य शक्तीला आकर्षित करेल
विवेक आणि बुद्धी हे आपल्या जीवनाचे 2 महत्त्वाचे साधन आहेत. जेव्हा तुम्ही योग्य मार्गदर्शन स्वीकारता तेव्हा तुम्ही चुकत नाही. तुमच्या निर्णयांची ताकद तुमच्यातील विश्वासावर अवलंबून आहे. स्वामी समर्थ महाराजांचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे जे लोकांना धैर्य आणि कष्टाचे महत्त्व शिकवते. एका शिष्याने स्वामींना विचारले, स्वामी, माझ्या जीवनात सध्या मोठी अडचण आहे. कशामुळे या सर्व संकटांचा सामना करावा? स्वामी समर्थ हसून म्हणाले, जर तू या अडचणी दूर करायच्या असतील तर तुला धैर्य ठेवायला पाहिजे. संकटाच्या मार्गावर चालताना तू समजून घ्यावे लागेल की सर्व अडचणी तुझं जीवन सुसंगत करण्यासाठी आहेत. तुम्ही जर तुमच्या प्रामाणिकतेला आणि विश्वासाला धक्का लागू दिला नाही तर तुम्ही सगळ्या संकटांचा सामना सहज करू शकता. ते पुढे म्हणाले, आज जर तुझं जीवन गडबडीत असलं तर त्याचा अर्थ असा नाही की ते कायम गडबडीतच राहील. हळूहळू ते सर्व ठिकाणी बसेल. त्या गोंधळानंतर एक शांत आणि सुंदर वातावरण निर्माण होईल. हेच तुमचं चमत्कार आहे. याद्वारे स्वामी समर्थ महाराज आपल्या शिष्यांना शिकवत होते, धैर्याने आणि संयमाने तुम्ही कोणत्याही अडचणीचा सामना करू शकता. जीवनाच्या प्रत्येक गडबडीनंतर एक शांतता आणि समाधान नक्की येईल. आजचे जे संकटाचे दिवस आहे ते संपवून लवकरच तुमचे चांगले दिवस येतील. जीवन एका टप्प्याप्रमाणे आहे. कधी आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो तर कधी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. कधी आपल्या जीवनात दुःख येतं तर आपल्या जीवनात कधी अचानकपणे आनंद देखील येतो, सुख समृद्धी देखील येत असते. म्हणून लक्षात ठेवा, जसं रस्ता हा उतारावरती चढावरती दोन्ही प्रकारे असतो तसंच आपलं जीवन आहे. कधी चांगल्या गोष्टी होतील, कधी वाईट गोष्टी होतील. आपल्या जीवनात 2 प्रकारचे व्यक्ती येत असतात. पहिला व्यक्ती येतो तो म्हणजे आपलं चांगलं करण्यासाठी आणि दुसरा व्यक्ती येतो तो म्हणजे आपलं वाईट करण्यासाठी. चांगला व्यक्ती आपल्या जीवनात येणं म्हणजे ते आपल्या पुण्याचा भाग आहे आणि वाईट व्यक्ती आपल्या जीवनात येणं तो म्हणजे आपल्या पापाचा भाग आहे. चांगला व्यक्ती आपल्याला पुण्याचं फळ देण्यासाठी येतो आणि वाईट व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्माची शिक्षा देण्यासाठी येतो, आपल्या पापाची शिक्षा देण्यासाठी आपल्याला येत असतो. म्हणून लक्षात ठेवा, पापाचाही हिशोब होतो आणि पुण्याचाही हिशोब होतो. आता आपल्याला पाप करायचं आहे की पुण्य करायचं आहे ते आपल्या हातावरती डिपेंड आहे. आपला हात जसा जिकडे वळवणार तिकडे तो कृती करत असतो. स्वामी म्हणतात, जन्मता तुम्ही दिव्य शक्तीने युक्त आहात. तुमच्यातून सर्व सामर्थ्य बाहेर पडू शकेल. फक्त तुम्हाला त्याला जागृत करायचं आहे. तुम्ही जे काही करत आहात ते 100% विश्वासाने करा. तुमच्या कष्टांना, तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या विश्वासाला यशाची वाट मिळेल. जीवनात तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना सबल करण्यासाठी आत्मविश्वास हा सर्वात मोठाचा काळाचा घटक आहे. कधीही आपल्या कार्यावर शंका घेऊ नका. जे तुम्ही करत आहात ते तुमच्यासाठी योग्य आहे. प्रत्येक नवीन सुरुवात ही कधी न संपणारी साधना आहे. त्या साधनेसाठी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतील, पण त्या परिश्रमानंतर तुम्ही गाठलेल्या यशात समाधानी असाल. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आपल्याला अशी आहे की जी आपल्याला योग्य उंचीवर नेऊन ठेवेल. स्वामी समर्थ म्हणतात की शांती आणि समर्पण हे जीवनाच्या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांपैकी आहेत. स्वामींच्या अनेक शिष्यांनी आणि त्यांच्या भक्तांनी हे सत्य समजून घेतलं आहे. तेच शांती आणि समर्पणाच्या मार्गावर चालतात. जेव्हा तुम्ही हृदयात शांती ठेवाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. सर्व अडचणी, सर्व परिस्थिती तुम्हाला कमजोर करू शकत नाही. जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीला ओळखता येतं. आपल्या मनामध्ये खूप प्रचंड मोठी शक्ती आहे, फक्त ती ओळखायची गरज आहे. जेव्हा माणूस शांत मनाने विचार करतो तेव्हा त्याला मार्ग नक्की दिसतो आणि जेव्हा माणूस चिडचिड करतो, नेहमी रागीटपणे वागतो तेव्हा त्याला मार्ग दिसत नाही, काही सुचत नाही, कारण त्याचं मन शांत नसतं. जेव्हा माणसाचं मन शांत असतं तेव्हा त्याला कितीही कठीण प्रसंगात मार्ग सापडतो. त्या संकटावर मात करण्यासाठी योग्य दिशा मिळते. स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला फक्त विश्वास ठेवायला लावला आहे. तुमचं जीवन हे तुमच्या विचारांवर आधारित आहे. जर तुम्ही उच्च विचार करत असाल तर तुमचं जीवन उच्च स्तरावर जाईल. तुमचं कर्तृत्व आणि कार्य तुमच्या विचारांच्या प्रकाशात निर्माण होते. जो विश्वास ठेवतो
तो निश्चितच यशस्वी होतो. तुमचं जीवन एक दिव्य चमत्कार बनण्यासाठी आत्मविश्वास आणि सत्य हाच तुमचा मार्ग असावा. स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्येक वचन, प्रत्येक वाक्य हे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे आहे. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला शिकता येते की शांतता ठेवली तर मार्ग दिसेल, धैर्याने आपण अडचणींना सामोरं गेलं तर त्यावर आपण मात करू शकतो, विश्वास ठेवला तर आपण काहीही प्राप्त करू शकतो. याचाच अर्थ शांतता, धैर्य आणि विश्वास हे जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपण जीवनामध्ये कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी सांगितलेल्या दिशेने चालत राहा, तुझं जीवन आनंदाने आणि सुखाने भरून जाईल. फक्त लक्षात ठेव, माझी शिकवण कधीच विसरू नको. मी जे सांगतो ते नेहमी सत्य होत असतं. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला हे जीवनात उपयोगी पडणारे मार्गदर्शन दिले आहे. ते तुमच्या हृदयामध्ये नक्की साठवून ठेवा. तुमच्या जीवनात असा काही चमत्कार होईल की जो चमत्कार तुम्ही कधी अनुभवला देखील नव्हता आणि ज्याचा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. असा चमत्कार तुमच्या जीवनात होईल. तसेच तुमचं जीवन बदलून जाईल आणि यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. तुम्ही जर आज थोड्या वेळासाठी जरी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर याचा अर्थ तुम्हाला नक्की कळाला असेल. अनेक भक्तांनी या संदेशाकडे दुर्लक्ष देखील केलं असेल, मध्येच सोडून देखील गेले असतील, परंतु त्यांनी त्यांचा तोटा करून घेतला आहे हे निश्चित आहे. म्हणून तुम्ही तुमचा तोटा करून घेऊ नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. जीवनामध्ये जे काही कराल ते नक्कीच तुमच्या कामी येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात जे काही आपण करतो त्याचा फायदा आपल्याला होत असतो. स्वामींचा हा अनुभव आपल्याला खूप काहीतरी शिकवून गेला. असेच अनुभव तुमच्या जीवनात नक्की येतील. ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत राहू. म्हणून अजून चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्रेमळ भक्तांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब केला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सर्व आपल्या प्रेमळ भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल, त्यांना पाठवता येईल तेवढा शेअर नक्की करा. धन्यवाद.